नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ESIC मार्फत संपूर्ण जी माहिती आहे ती बघणार आहोत. महाराष्ट्रामध्ये व पूर्ण भारतामध्ये भरपूर असे कामगार आहेत, त्यांना ESIC मार्फत काही जे कामगार आहेत त्यांना पूर्ण माहिती नसते. ESIC मार्फत मित्रांनो तुमच्या मोठ्या आजारावरती उपचार होतात. तुम्ही कोणताही पैसा न देता त्या उपचाराचा जो खर्च आहे ESIC मार्फत भरू शकता. मित्रांनो, तुम्ही जर कामगार असाल तर तुम्हाला ही सवलत नक्कीच भेटली पाहिजे आणि ही सवलत तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे. मित्रांनो, तर या रिलेटेड ज्या पण काही गोष्टी आहेत, ज्या पण काही अपडेट आलेल्या आहेत व ज्या काही प्रोसेस असतात तुम्हाला उपचार घेण्यासाठी व सवलत घेण्यासाठी, ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता हे काही ESICचं पोर्टल आहे. ESIC नंबर मिळत असतो. ESIC नंबर तुम्ही तुमच्या जे पेमेंट स्लिप असते त्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटतो. त्याच्यानंतर मित्रांनो, ESIC नंबर या पोर्टलवरती येऊन टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे, लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता काही अशी इन्फॉर्मेशन बघायला भेटेल, ही तुम्ही वाचू शकतात. त्याच्यानंतर क्लोज करायचं आहे. आता इथं भाषा देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, जी पण तुम्हाला भाषा निवडायची आहे ती तुम्ही इथं भाषा निवडू शकता. आता इथं काही ऑप्शन देण्यात आलेले आहे मित्रांनो महत्त्वाचे. आता सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला या सवलतीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला ई-पेहचान कार्ड बनवावं लागतं. आता ही ई-पेहचान कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला हे ई-पेहचान कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, इथं बघू शकता असे काही ई-पेहचान कार्ड दिसत असतं. याची प्रिंट मारल्यानंतर मित्रांनो, इथे फॅमिली डिटेल तुम्ही ऍड करू शकतात. ही फॅमिली डिटेल इथं येत असते. जेवढे पण फॅमिली मेंबर असतील तेवढे या ESIC कार्डवरती उपचार घेऊ शकतात. इथे तुम्हाला फॅमिलीचा फोटो लावायचा आहे, जॉईंट फोटो फॅमिलीचा, पूर्ण जेवढे पण तुमच्या फॅमिली आहे घरामध्ये तेवढ्यांचे, जसे की नवरा बायको, त्यांचे मुलं मुली व आई वडील यांचा तुम्ही फोटो इथे लावू शकतात. त्याच्यानंतर ESIC मार्फत याच्यावरती स्टॅम्प दिला जातो आणि कंपनी मार्फत, ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करतात त्या कंपनी मार्फत इथे स्टॅम्प दिला जातो. आता इथं बघू शकता ऑफिस असतं तुमचं ESICचं, त्यामार्फत तुम्हाला इथं सही शिक्का देण्यात येत असतो. तर हे काही महत्त्वाची माहिती होती. आता दुसरी माहिती म्हणजे मित्रांनो, तुम्हाला परत यायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता हिंदी लँग्वेज आहे, इंग्लिश पण करू शकतात. आता जे पण डॉक्युमेंट तुम्हाला काढायचे असतात ते इंग्लिशमधून काढायचे असतात, त्याच्यासाठी आपण इथं इंग्लिश लँग्वेज ही निवडणार आहोत. आता मित्रांनो, इथं इन्शुरन्स पर्सनल डिटेल, आता इथं जे पण तुमचे मेंबर आहेत फॅमिलीमध्ये, आता इथं बघू शकता खाली मेंबर, त्यांची जन्मतारीख, पूर्ण माहिती आलेलं आहे. हे तुम्हाला जे मेंबर आहेत हे ॲड असणं गरजेचं आहे. जेवढे ॲड मेंबर असतील तेवढेच या योजनेचा म्हणजेच या ESICचा फायदा घेऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकतात बेनिफिट. आता इथं बेनिफिट म्हणजेच आपण याला हितलाभ पण म्हणू शकतो. आता इथं बघू शकतात एवढे जे पैसे आहे, एवढी रक्कम आपली कंपनी मार्फत यामध्ये ऍड झाली आहे. जसं की महिन्याला PF करतो तसा ESIC पण कटत असतो. ती रक्कम यामध्ये जमा होते. काही गव्हर्नमेंट कंपनी टाकून जे पण उपचार किंवा इलाज असतात ते तुमचे केले जातात. काही ऑपरेशन जे ठरतात ते तुम्ही यामार्फत करू शकतात आणि यालाच भरपूर ठिकाणी हितलाभ म्हणतात. तो हितलाभ जर काढायला लावला तुम्हाला तर तुम्ही इथे जाऊन अशी काही प्रोसेस करून हा हितलाभ काढू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो, कॉन्ट्रीब्युशन डिटेल इथं चेक करू शकतात. तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आलेलं आहे ती माहिती तुम्हाला इथून भेटत असते. त्याच्यानंतर खाली यायचं आहे युअर हेल्थ ई कार्ड रेकॉर्ड, हे तुम्ही इथं जाऊन पाहू शकतात. संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघायला भेटत असते. त्याच्या खाली आल्यानंतर आता इथं बघू शकतात जे अपडेट आहे ते तुम्हाला SMS द्वारे पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊ शकतात. इथं तुमचं मेडिकल सर्टिफिकेट 11 नंबरचं निघत असतं. फॉर्म डाउनलोड करायला इथून येत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपडेट पर्टिक्युलर्स. आता भरपूर ठिकाणी तुम्ही कंपनीमध्ये ऐकलंच असेल की तुमचे फॅमिली मेंबरचे नाव ॲड करा किंवा तुमची फॅमिली डिटेल ॲड करा, त्याला आधार व्हेरीफाय करा. तर इथं तुम्हाला जायचं आहे अपडेट पर्टिक्युलर्स. आता इथं बघू शकता पर्सनल डिटेलमध्ये काही तुम्हाला बदल करायचे इथून करू शकतात. डिस्पेन्सरी डिटेलमध्ये इथून चेंजेस करू शकतात. ॲड्रेस बदलायचा असेल तर इथं तुम्ही चेंज करू शकतात. हे काही ऑप्शन देण्यात आलेले आहे. नॉमिनीची डिटेल चेक करू शकतात. बँक डिटेल तुम्हाला ज्या खात्यामध्ये, आता बँक डिटेल म्हणजे मित्रांनो काय, आपल्या फॅमिलीमध्ये कोणी आजारी असेल, आपण त्या आजारासाठी व त्यांच्या उपचारासाठी सुट्ट्या मारल्या असतात कंपनीमध्ये, त्याचे जे सुट्ट्याचे पैसे आहेत तुम्हाला ESIC मार्फत तुमच्या अकाउंटमध्ये 75 ते 90% येत असतात. अशी काही अमाऊंट तुम्हाला भेटत असते. त्याच्यासाठी तुम्हाला इथून बँक डिटेल ॲड करायची असते.
ही पण महत्त्वाची अपडेट आहे. आणि सोबतच मित्रांनो, आता सर्व म्हणतात की फॅमिली डिटेल ॲड करा. फॅमिली डिटेलवर जायचं आहे, असं काही टॅब ओपन होईल. आता फॅमिली डिटेल कशी ॲड करायची आहे हे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगणार आहे. इथे बघू शकता मित्रांनो, तुम्हाला जे फॅमिली डिटेलमध्ये मुलाचं मुलीचं कोणाचं पण नाव ॲड करायचं असेल तर तुम्हाला इथे ते नाव टाकून घ्यायचं आहे. त्यांच्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे, रिलेशन काय आहे, रिलेशन तुमचे ते कोण लागतात ते तुम्ही इथं टाकू शकतात. हे तुमच्या सोबत राहत आहे का, येस करायचं आहे. त्याच्यानंतर कोणतं स्टेट आहे, महाराष्ट्र स्टेट राहणार आहे आपलं. त्याच्यानंतर इथं ॲक्टिव्ह स्टेटस दाखवायचं आहे. आता इथं तुम्हाला कोणतं पण एक त्यांचं ID प्रूफ म्हणून बर्थ सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड काही पण अपलोड करू शकतात. ते इथं साईज देण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्या साईजमध्ये म्हणजे 200 KB मध्ये तुम्हाला अपलोड करायला लागतं. हे दोन्ही ठिकाणी तुम्ही 2 प्रूफ ॲड करून द्यायचे कोणते पण, आणि त्याच्यानंतर इथं चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट करायचे. अशा काही प्रकारे मित्रांनो तुमची जी फॅमिली डिटेल असते ती 2 मिनिटांमध्ये फक्त ॲड होत असते. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कुठेही कोणत्या ऑफिसला चक्र मारायची गरज नसते लागत मित्रांनो. आता हे झाल्यानंतर मित्रांनो याला क्लोज करून द्यायचं आहे. आता आपण ही पूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे, ही तुम्हाला समजली असेल मित्रांनो. आता इथं आधार सेटिंग, आता ज्या आपण फॅमिलीचं नाव आपण ॲड करतो त्याला आधार सेटिंग म्हणजे आधार लिंक करावं लागतं. तर आता आधार लिंक करण्यासाठी जितक्या फॅमिलीचं म्हणजे फॅमिली मेंबर जेवढे तुमच्या आहेत त्यांच्या आधारला मोबाईल नंबर हा लिंक पाहिजे आणि तो सोबत पाहिजे, त्याच्यावरती OTP आला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जाऊन प्रोसीड करायचं आहे. जेवढे पण फॅमिली रिलेटेड आहे इथं बघू शकतात, आपण ऑलरेडी फॅमिली आहे त्यांचे आधार सेटिंग केलेलं आहे. आता इथं क्लिक हिअर टू सेटिंग आधार यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकतात आधार नंबर टाकायचा आहे, इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर मित्रांनो एक OTP येतो, तो सबमिट केल्यानंतर अशी काही तुम्हाला आधार डिटेल आहे व आधारला जे ESI आहे हे लिंक होत असतं मित्रांनो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जे स्टेटस असतं इथं नीड टू सीड असं दाखवण्यात आलं असतं. आता इथं नीड टू सीड असं दाखवण्यात येत आहे कारण की याला आधार लिंक नाही. तर अशा काही प्रकारे तुम्ही ESICला आधार लिंक करू शकतात. आता भरपूर माहिती तुम्हाला याद्वारे भेटली असेल असं मला तर वाटतंय. तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती. ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. ज्यांना कोणाला गरज आहे ESICचे लाभ घेण्यासाठी त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.